हर हर महादेव। मित्रांनो, हे पाठीमागे मंदिर इथं पोचलो आहे, पण सध्या आता बंद झालं आहे। तर तुम्ही टायमिंग तुम्हाला आता मी डिस्प्लेवरती देईन, या टायमिंगमध्ये या। आणि त्या आजूबाजूचा परिसर खूप चांगला आहे, तर तुम्ही ते येत असाल तर टायमिंगवरती या। तुम्हाला मित्रांनो मंदिराचा 360 व्ह्यू देतो। इथे आतमध्ये गाभारा आहे। या मंदिराची स्थापना श्री सिद्धेश्वर संत यांनी 1200 मध्ये केली। असे मानण्यात येते की हे मंदिर 700 ते 800 वर्षापूर्वी बांधण्यात आले असेल। या मंदिराला गुळसुंडे शिव मंदिर असेही ओळखले जाते। जसे तुम्ही मंदिरात प्रवेश करता तसेच डोळ्यासमोर तुम्हाला मोठ्या 2 स्तंभ दिसून येतील। उजव्या हाताला काही मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत, जसे हनुमान, राम, सीता आणि कालभैरवाची मूर्ती। आणि कालभैरवाच्या बाजूला त्यांच्या पत्नीचे दर्शन भेटेल आणि त्यांनी मंगळसूत्र धारण केलेले तुम्हाला बघायला मिळेल। तर मित्रांनो, आतमध्ये गाभारा असा आहे। इथे समोरच नंदीची मूर्ती, आणि आतमध्ये देव। आतमध्ये गाभारा बघा असं काही आहे। मंदिराची पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हिडिओमध्येच भेटली असणारच, तुम्हाला आता मी सांगतो। इथे लेफ्ट साईडला गणपती बसलेत, ते अजून एक मूर्ती आहे। आणि इथे वरती इथे वडाचं खूप मोठं झाड आहे। इथे खाली इन्फॉर्मेशन लिहिली आहे। तर मित्रांनो, या मंदिराचं नाव आहे सिद्धेश्वर मंदिर, गुलसंदेमध्ये येतं। आणि हे स्थानिक आहे पनवेलमध्ये। पनवेलपासून तुम्ही जवळपास आतमध्ये खूप आहे, आतमध्ये येण्यासाठी मुंबईपासून जवळजवळ 45 किलोमीटर आहे, 1.5 तास लागतो येण्यासाठी। मध्ये कन्स्ट्रक्शन काम चालू आहे, त्याच्यामुळे खूप ट्रॅफिक लागले। जवळ 10 ते 20 मिनटं ट्रॅफिकमध्ये मी होतो, ते फुटेज नाही भेटू शकले, पण काय नाही, मी प्रयत्न करेन तुम्हाला जाताना दाखवेन ते किती ट्रॅफिक लागतं। आणि तुम्ही सॅटर्डे संडे येत असाल तर बेस्ट आहे, आणि जर तुम्ही वीकडेमध्ये येत तर अतिउत्तम, काहीच ट्रॅफिक भेटणार नाही तुम्हाला। आणि इकडे येण्यासाठी तुम्हाला सांगितलं मुंबईपासून जवळजवळ 50 किलोमीटर आहे। आणि पुण्यावरून तुम्हाला मी सांगेन डिस्क्रिप्शनमध्ये, नाहीतर तुम्हाला डिस्प्लेमध्ये पण दिसून जाईल एवढे किलोमीटर मुंबईपासून आणि पनवेलपासून आणि मध्ये पुण्यापासून। तर मित्रांनो, तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं? खूप छान आहे, इथं पीसफुल आहे। आणि सर्वात इम्पॉर्टंट त्याचं टायमिंग बघा, 6 ते 12:30 आणि 4 ते 7, 4 ते 7 मध्येच या, तुम्हाला दर्शन भेटेल। आता सध्या बंद आहे, पण मी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये त्यांच्याशी बोलून आतमधले फुटेज मी घेतले थोडे, पण असं अलाउड नाही करत, मी त्यांना कन्व्हिन्स केलं म्हणून त्यांनी मला अलाउड केलं। आता इथे आतमध्ये खूप मोठी पिंड आहे, जवळजवळ पितळाची एवढी मोठी तरी पिंड आहे, आणि पुढेच नंदीची एवढी मोठी तरी मूर्ती आहे। तर ते बघून मला खूप प्रसन्न वाटलं। आणि त्या आजूबाजूला बघा पूर्ण नदी आहे, पुढे डोंगर आहेत,
इथं पूर्ण तुम्ही टाइमपास करण्यासाठी येऊ शकता. खूप पीसफुल जागा आहे. मला इथे येऊन तर खूप मजा आली. तर आता तुम्हाला या मंदिराची इन्फॉर्मेशन तुम्हाला माहितीच पडली असेल. जर तुम्ही इथे येत असाल तर टायमिंग पडा तुम्ही ध्यानात ठेवा. टायमिंग इथे सकाळी 6 ते 12:30 आणि 4 ते 7. 4 ते 7मध्ये या. सकाळी असेल तर 12:30च्या अगोदर या, तर तुम्हाला दर्शन मिळेल. आणि आता थोडं इथं आम्ही बसतो. इथून आम्ही जाऊ जेवण्यासाठी. जेवून मी घरी जाईन. आजचा दिवस एवढंच. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, जसं तर शेअर करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, स्टे ट्यून. मित्रांनो, दुपारचं जेवण करतोय मम्मीने दिलेलं. या दाखवतो. भाकरी दिली आहे आणि भाजी. अजून लाईफमध्ये काय आहे. पुढे बघा डोंगर आहे, मस्त व्ह्यू घेतोय. रोड बघा पूर्ण सामसूम आहे, ऊनच नाही आहे. आणि रोडच्या मध्ये मस्त बसायला जागा भेटली आणि शांतपणे खातोय.